आज आपण सिक्रेट पद्धतीने शिमला मिरची बनवते। कढईत तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे, मग ठेचलेलं लसूण घालून छान खमंग फोडणी करायची। मग बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। आता बारीक चिरलेला टमाटा घालायचा। फोडणीत थोडं मीठ घातलं की टमाटा पटकन शिजतो। पाव चमचा हिंग, 2 चमचे सुकं खोबरं घालून छान परतून घ्यायचं। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साठवणीतला काळा मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता बारीक चिरलेली शिमला मिरची घालून एखाद मिनिटभर तेलात परतून घ्यायची। मग चवीनुसार मीठ घालायचं। वरून बारीक केलेली कोथिंबीर घालायची। मग पाव वाटी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। मग पाव ग्लास पाणी घालून 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर भाजी छान शिजवून घ्यायची। इथे आपली भाजी शिजून तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। या पद्धतीने शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।